खालापूर तालुक्यातील खानाव येथील ग्रामस्थांनी आपल्या न्याय हक्कांसाठी गोदरेज इमेजिका या कंपनीच्या गेटसमोर आज शुक्रवारी दुपारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। या उपोषणाची स्थानिक प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही। खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खानाव हद्दीत गोदरेज इमेजिका या कंपनीने सर्वे नंबर 199, 147, 198, 197, 196 आणि अन्य जमिनी खरेदी केल्या आहेत। अंदाजे 120 एकर जमीन शेतकरी यांच्याकडून कवडीमोल भावाने खरेदी केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। त्यामधील 85 एकर जमीन बिनशेती करून त्यावर नियोजित प्लॉटिंग करून इमारत, बंगलो, रो हाऊस करण्यात येणार आहेत। यामधील काही जागेवर काम सुरू केले आहे, मात्र स्थानिकांना रोजगार दिला नाही असा आरोप शेतकरी ग्रामस्थांनी केला आहे। आणि त्या 120 एकरवर आज गोदरेज कंपनीने जी काय डेव्हलपिंग चालू आहे ती डेव्हलपिंग करताना कुठल्याही ग्रामस्थाला विश्वासात न घेता 2-3 राजकीय पुढाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अंडरमध्ये हा जो काम चालू केला होता। आज आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्याकडे भरपूर प्रयत्न केले कामासाठी, परंतु ते कुठलीही दाद दिली नाही। त्याच्यानंतर आम्ही इथले स्थानिक आमदार जे आहेत महेंद्र शेठ थोरवे यांच्या मार्फत सुद्धा आम्ही जाऊन आलो। त्यांनी सुद्धा 2-3 वेळा जो कंपनीने जो काय मेन कॉन्ट्रॅक्टर दिलेला आहे त्याच्याशी फोन लावून त्या स्थानिक लोकांना तिथं रोजगार द्या, जो काय काम आहे त्यांना पण थोडा काम मिळावा अशी त्यांची इच्छा आहे, तुम्ही त्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे तुम्ही वागा। परंतु कंपनीने कुठलीही आम्हाला दाद दिली नाही। गेले 2 महिन्यापासून आम्ही त्यांचा पाठपुरावा करतोय का आम्हाला रोजगार मिळावा, कंपनीत काम मिळावा, परंतु कंपनीने कुठलीही दाद न दिल्यामुळे आज आम्ही सर्व ग्रामस्थांचा उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाच्या ह्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही वेगळा मार्ग न निवडता आम्ही आज आमरण उपोषणासाठी इथंही आज बसलो आहोत। दरम्यान शेतकऱ्यांनी कवडीमोल किमतीत जागा विकण्याचे कारण की येथे उपलब्ध होणारा व्यवसाय आणि नोकरी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना मिळून त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध होईल अशी मोठी आशा त्यांना होती। ती पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे। राजकीय पुढारी त्यांनी इलेक्शनपूर्वी आम्हाला जे शब्द दिले होते ते आम्हाला दोन्ही पार्टीकडून जे आमचे ग्रामस्थ आहेत तर आम्हाला दोन्हीकडून आम्हाला शब्द देण्यात आलं होतं की तुम्हाला आम्ही काम देऊ, पण इलेक्शन संपल्यानंतर यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही। आणि त्यांच्याकडे वारंवार शब्द जाऊन आम्ही बोललो तरी सुद्धा त्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारचा न्याय दिला नाही। कंपनी व्यवस्थापनाला आम्ही त्या संदर्भात पण आम्ही बोलणी केलेली आहे, पण आत्तापर्यंत आमच्यापर्यंत आलेले नाही आहेत। आता आम्हाला शेवटचा पर्याय उरलेला आहे आमरण उपोषण। ते आमचं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। तोपर्यंत इथेच आमरण उपोषण आम्ही सगळे करणार, सगळ्या कुटुंब आणि ग्रामस्थ सगळ्यांना घेऊन इथे बसणार जोपर्यंत शासन त्याची दखल घेत नाही तोपर्यंत। ग्रामस्थ एकजुटीचा जय शिवाजी। शेती हा एकमेव उद्योग होता, तीही विकली गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। 14 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनी व्यवस्थापनाला पत्र देण्यात आले होते, परंतु या 7 दिवसात कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही हालचाल न केल्याने पुन्हा 2 दिवसाचे स्मरणपत्र दिले। त्यावर देखील काहीही निष्पन्न झाल्याने अखेरीस येथील स्थानिक शेतकरी ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। या उपोषणामध्ये तानाजी मोगारे, सुनील रामा सोनावणे, सीमा सुनील सोनावणे बसले आहेत। त्याचबरोबर मोनिकेत पाटील, रवींद्र पाटील, जितेंद्र धामणसे, रामदास मराडे, यशवंत चव्हाण यांच्यासह खानाव ग्रामपंचायत सदस्या संगमी मोगारे तसेच अनेक महिला वर्ग देखील या उपोषणाला बसले आहेत। दरम्यान स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी यामधून मार्ग काढावा अशी चर्चा उपोषणस्थळी केली जात होती। सम्राट मराठी लाईव्हसाठी राकेश खराडेसह ब्युरो रिपोर्ट, खानाव।